ये पूरा नज़ारा जो आप देख रहे हैं नागपुर के संविधान चौक से आप ये देख रहे हैं। तमाम अम्बेडकरवादी बौद्ध उपासक उपासकियां यहाँ पर आई है। किस लिए आई है? तो महाबोधि महाविहार को मुक्त करने का संदेश जो है सरकार को देने के लिए आई है। ये दीक्षा भूमि से बोधगया महाबोधि विहार के मुक्ति के लिए नागपुर में भी एक बड़ा मार्च, शांति मार्च आप देख रहे हैं। और बड़े पैमाने पे नागपुर के सभी जो एरियाज है, सभी एरियाज से बड़े पैमाने पे लोग आए हैं। लगभग मेरे ख्याल से 20,000 से अधिक लोग इस मोर्चा में हमें दिख रहे हैं। और महाबोधि महाविहार के लिए विगत जो 1 महीने से आंदोलन चल रहा है बोधगया में, उसका रिफ्लेक्शन पूरे भारत में नहीं दुनिया में हो रहा है। अलग अलग दुनिया के देशों में भी हम देख रहे हैं कि प्रोटेस्ट हो रहा है। और आज नागपुर का सबसे बड़ा मार्च है, सबसे बड़ा मार्च नागपुर का हम लोग देख रहे हैं कि यहाँ पे है। और एक डिमांड यही है कि बोधगया टेम्पल मैनेजमेंट एक्ट जो है उसको रिपील किया जाए, नया एक्ट लाया जाए और नए एक्ट के माध्यम से सारा संचालन जो है वो बौद्धों के पास हो। और सबसे बड़ी बात इस मार्च की यह है कि इस मार्च में सभी तरह के लोग आपको दिखेंगे। और ये जो बोधगया का टेम्पल मैनेजमेंट एक्ट के लिए जो आंदोलन चल रहा है, इस आंदोलन में केवल महाराष्ट्र के लोग नहीं, तो पश्चिम बंगाल के लोग हैं, वहाँ पे हरियाणा के लोग हैं, लद्दाख के लोग हैं, जितने भी ट्रेडिशनल बुद्धिस्ट लोग हैं वो भी लोग इस आंदोलन में शामिल है। तो ये जो लोग बार बार दावा कर रहे थे कि केवल विशिष्ट बुद्धिस्ट जो है महाराष्ट्र के वो प्रोटेस्ट कर रहे थे, ऐसा बिल्कुल नहीं है। पूरे दुनिया से इसको सपोर्ट मिल रहा है। और हम लोग यही डिमांड करते हैं सरकार से कि जिस तरह से जितने भी धर्म इस दुनिया में है, सबका संचालन वही धर्म के लोग करते हैं, उनके जो धार्मिक स्थल होते हैं। तो वैसे ही बोधगया जो है ये बौद्धों का सबसे बड़ा पवित्र तीर्थ क्षेत्र है और संबोधि प्राप्त हुई थी भगवान बुद्ध को। तो इसलिए यहाँ पर भी जो है सभी संचालन जो है बौद्धों के हाथ में होना चाहिए। और लगातार विगत कई वर्षों से डिमांड हो रही है। अनागारी धर्मपाल जी के समय से डिमांड हो रही थी, महापंडित राव संस्कृत्यान ने डिमांड रखी थी। और अब ये आंदोलन एक जोरों पे है और मुझे लगता है कि पार्लियामेंट का सेशन चल रहा है और कई सांसदों ने आवाज़ भी उठाई है। तो सरकार, बिहार सरकार और केंद्र सरकार दोनों इस पर जल्द कोई फैसला करे, अन्यथा ये आंदोलन फिर से बड़े पैमाने पे शक्ल ले सकता है और पूरे देशव्यापी आंदोलन हो सकता है। नमो बुद्धाय, जय भीम। मैं चंद्रबोधि पाटिल, ट्रस्टी चेयरमैन द बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया। और ये पूरे नागपुर शहर के तत्वाधान में कोई संगठन नहीं, कोई ये नहीं, लेकिन मुख्यतः ऑल इंडिया भिक्षु संघ और समता सैनिक दल, हमारे बौद्ध उपासक उपासिकाएं बड़ी संख्या में यहाँ पे। तो मैं समझता हूँ, मैं बड़ा खुश हूँ। और मैं ये आंदोलन के संबंध में यही कहूँगा, अभी नहीं तो कभी नहीं। इसलिए यहाँ पर तो आप आए हैं, लेकिन एक बार यानी बोधगया में जरूर आप उपस्थिति दर्ज कीजिए, जिससे जो धरने पे जो बैठे हैं उनका उत्साहवर्धन और आर्थिक मदद कीजिए। आपके चैनल के माध्यम से मैं सबसे अपील करूंगा कि अधिक से अधिक लोग वहां पर जाए और आर्थिक मदद भी दे और ये जो चल रहा है धरना उसको सफल बनाए। क्योंकि भंते जी ने ये मान लिया है कि 365 दिन अगर चलना है तो 365 दिन भी हम यानी ये धरने को आगे बढ़ाएंगे। तो मैं समझ रहा हूँ ये नागपुर का आज का जो मोर्चा है ये ऐतिहासिक मोर्चा है। और मैं सबको मांग ये है कि जो बीटी एक्ट है 1949 का वो निरस्त होना चाहिए। क्योंकि उसी एक्ट के अनुसार यानी जो बौद्ध, ये तो आपको सबको विदित है, सिद्धार्थ गौतम को बोधि प्राप्त हुआ और वे बुद्ध बने और पूरे संसार को उन्होंने ये धम्म दिया है। लेकिन वहाँ पर जो 9 लोगों की जो मैनेजमेंट कमेटी 8, तो 4 हिंदू और 4 बौद्ध और जो अध्यक्ष जो है वो कलेक्टर है, तो मेजॉरिटी उनकी है। तो हम चाहते हैं कि सभी धर्मों के अपने अपने प्रबंधन होते हैं, चाहे हिंदू है, मुस्लिम है, ईसाई है, जैन है, गुरुद्वारा है। तो फिर हमारे बौद्ध का जो है उसमें इनकी भागीदारी क्यों होना चाहिए, इसलिए यानी ये आंदोलन चल रहा है। बाकी कोई ज़्यादा डिमांड नहीं, कौन मेंबर बनेगा, कौन क्या करेगा वो बात की बात है। सिर्फ ये है कि ये बौद्धों का है और बौद्धों के पूरे सदस्य बौद्धों के हाथ में होना चाहिए। ये है। और बीटी एक्ट 1949 का निरस्त होना चाहिए। नमो बुद्धाय। बोधगया पे 1 महीने से आंदोलन चल रहा है। बिहार सरकार 1 महीने से आंदोलन चल रहा है, पर वहाँ की जो सरकार है बिहार सरकार, वो अभी तक होश में नहीं आ रही है। काफी 1 महीना लंबा बीत चुका है। हमारे बौद्ध उपासक उपासिका और हमारे बौद्ध भिक्षु वहाँ पे आंदोलन कर रहे हैं, पर बिहार सरकार ने उनकी हमारी मांगे अभी तक पूरी नहीं हुई है।
हमारी मांग ये है कि वहाँ पे जो कमेटी है, वहाँ की कमेटी में वोटों के हाथों में सौंपने की हमारी ये मांग है कि वहाँ पे कमेटी में जो अदर समाज के लोग बैठे हैं, वो अदर समाज के लोगों को हटा के वहाँ पे वोटर समाज के लोगों को वो कमेटी में बैठाया जाए। जैसे हिंदू का मस्जिद, हिंदू के धार्मिक स्थल पे हिंदू की कमेटी है, मुस्लिम के धार्मिक स्थल पे मुसलमानों की कमेटी है, सिख के धार्मिक स्थल पे सिख लोगों की कमेटी है, क्रिश्चियन के धार्मिक स्थल पे क्रिश्चियन लोगों की कमेटी है। फिर हमारे बौद्ध धार्मिक स्थल जो पवित्र स्थल है, जो बोध गया है, वो हमारा एक पवित्र स्थान है। उस स्थान पे ब्राह्मणों के कमेटी क्यों, वहाँ पे भी हमारे पूरे के पूरे सदस्य, पूरे के पूरे मेंबर बौद्ध लोग ही होने चाहिए, ये हमारी मांग है। आज नागपुरातून भव्य शांती मार्च या 20 तारखेला निघणार होता, पण तो काही कारणास्तव आज निघालेला आहे आणि वो खूप भव्य स्वरूपाचा मार्च आहे। याची दखल नक्की सरकार घेईल अशी आमची आशा आहे। आता हा मार्च आतापर्यंत दीक्षाभूमीपासून लोकल चौकापर्यंत पोहोचला तरी मार्च सुरूच आहे आणि या मार्चची ताकद नागपूरकरांनी दाखवून दिलेली आहे। मला आशा आहे की सरकारची दखल घेईल आणि आमचा जे बोद्धगया स्तूप आहे ते सगळे बुद्धाच्या हवाले करेल अशी आमची या संपूर्ण नागपूर शहरात, नागपूर जिल्ह्यातून लोक इथे दीक्षाभूमीवर येत आहेत आणि या 3:15 3:30 वाजताच्या दरम्यान हा मार्च, शांती मार्च संविधान चौककडे मार्च करेल। या मार्चमध्ये एकच मागणी आहे, बुद्धगया येथील विहार, बुद्धगयाचे विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे। एकमेव मागणीसाठी हा शांती मार्च। महाविहार मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून सर्व नागपूर जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी महाविहार मुक्त व्हावे, तिथे बसलेले ब्राह्मण जे हिंदू पद्धतीने महाविहारात बुद्धाची पूजा करतायत ते बंद व्हावं आणि ते बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं। बौद्धाच्या धार्मिक स्थळावर दुसऱ्या समाजाने अतिक्रमण केलं आहे। जर बौद्धांनी त्यांच्या धार्मिक स्थळावर अतिक्रमण केलं तर ते खपवून घेणार का? कदापि खपवून घेणार नाही। मग आम्ही का खपवून घ्यायचं? ह्याच मागणी करता आज नागपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक दीक्षाभूमीत जमलेले आहेत आणि ते संविधान चौकापर्यंत शांती मार्चच्या माध्यमातून आपली मागणी केंद्र शासनापर्यंत पोहोचवायच्या तयारीत आहेत। कारण हा बिहार सरकारचा विषय नसून बोधगया हे हेरिटेज असल्यामुळे केंद्र शासनानेच त्याला मान्यता दिली पाहिजे आणि मुक्त केलं पाहिजे, एवढं मी आपल्या माध्यमातून मुक्ती आंदोलन मोर्चा आज 2 तारखेला 2/4/2025 ला हे सगळे लोक इथे जमलेले आहेत आणि महाबोधी हे विहार मुक्त झालंच पाहिजे। कारण की ते आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे, ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि तथागतांना तिथे ज्ञान प्राप्त झालं। तर हे महाबोधी विहार हे बौद्धांच्याच ताब्यात द्यायला पाहिजे आणि हे मुक्त व्हायलाच पाहिजे असा आम्ही निषेध करतो। आणि एवढं बोलून मी जय भीम, नमो बुद्धाय। भीम हा जो शांतीचा मार्गाचा जो मोर्चा आहे आज 2 एप्रिलला, तर या इथे दीक्षाभूमीला बहुतेक पूर्ण बौद्ध बांधव जमा झालेले आहे। तर आमची जी मागणी आहे की जे बोधगयाची जे बौद्ध विहार आहे ते मुक्त झालं पाहिजे आणि आमचा मार्ग, आमचा संदेश हा केंद्र सरकारने ऐकलं पाहिजे आणि आम्हाला यातून मुक्त केलं पाहिजे, आमच्या ताब्यात दिलं पाहिजे। ते आजचा जो आंदोलन आहे हे शांती मार्च आहे। बोधगया महाबोधीवर याच्या बाबतीत हा शांती मार्च निघणार आहे। ज्या प्रकारे मक्का मदिना यरुशलेम ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, त्यांच्याच धर्माचे असल्यामुळे, मक्का मदिना मुसलमानांच्या हातात आहे, त्यांच्याच असल्यामुळे, त्याच पद्धतीने विविध प्रकारचे जैन धर्माचे असो किंवा बाकी हिंदूंचे असो, हे सर्व त्यांच्या ट्रस्टच्या ताब्यात आहेत आणि त्यांची मालकीयत आहे। त्याचप्रमाणे आमची हे मागणी आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे आणि प्युअर बौद्धिस्ट लोक तिथं राहिले पाहिजे। आणखी जे यांनी कब्जा करून बसले त्या तिथल्या पंड्यांनी, ते पंडे विथ कलेक्टर यांना तिथून हाकलून लावून 1949चा जो कायदा आहे तो रद्द करून हा महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, ही आमची मागणी आहे। आणि त्याच करता हा शांती मार्च दीक्षाभूमी ते संविधान चौकपर्यंत जाणार आहे आणि कलेक्टरला निवेदन देणार। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम।
आपण पावनभूमी दीक्षाभूमी या इथनं आज शांती मार्च निघतो आहे। तर सगळे अनुयायी आंबेडकर अनुयायींना माझं आव्हान आहे की या शांती मार्चमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन आपलं ऐतिहासिक महाबुद्ध महाविहार मुक्त होण्याकरिता सगळ्यांनी याचा सहभागी व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा सहभागी व्हावा। परत बुद्धगया मुक्त झाला पाहिजे यासाठी सगळे आंबेडकर अनुयायी एकत्र होऊन 5 एप्रिलला इंदोरा मैदानामध्ये 6 एप्रिलला इंदोरा मैदानामध्ये एक हे पण आहे, तर तिथे पण सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहावे। बुद्धगया महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून ते बुद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे ह्याकरता आणि 1949चा जो ॲक्ट आहे मंदिर ॲक्ट तो रद्द करण्यात यावा ह्याकरता देशभरामध्ये जे मोठे आंदोलन होत आहे त्याचाच एक भाग म्हणून नागपूर शहरातील सर्व समता सैनिक दल संघटना भंतेजी आणि सामाजिक संघटनाच्या वतीने आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने इथं लोक उपस्थित झालेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची अशी इच्छा आहे की बुद्धांचा जो बुद्धगयेचा जो बुद्धविहार आहे ते बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं आणि त्यांचं प्रबंधन जे आहे ते बुद्धांच्या भंतेजीच्या हवाले करण्यात यावं। लोकांमध्ये मोठा आक्रोश आहे कारण की आता आज प्रधानमंत्री सुद्धा इथे दीक्षाभूमीला भेट देऊन गेले, त्यांना सुद्धा इथल्या स्मारक समितीच्या लोकांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी ही मागणी केलेली आहे की महाबोधी विहार जे बुद्धगयेमधील आहे ते बुद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली। परंतु देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे निघत असताना बिहारमधील सरकार जे आहे ते कोणत्याच प्रकारची याच्यामध्ये दखल देत नाही, त्याच्यामुळे आंदोलन आता देशव्यापी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आक्रोश निर्माण होत आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे की इथील लाखो हजारो लोक इथं या दीक्षाभूमीवरती आलेले आहेत। करता आणि बोधगया टेम्पल ॲक्ट रद्द करण्याकरता हा मोर्चा इथे दीक्षाभूमी ते संविधान चौकापासून निघत आहे। गेल्या 12 फेब्रुवारीपासून बुद्धगया येथे संपूर्ण भिक्षू संघाने बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्त व्हावं आणि बामणांचं जे षडयंत्र आहे, बामणांचे पाखंडवाद आहे आणि 1949चा BT ॲक्ट रद्द करण्यात यावा देशामध्ये या महाबोधी महाविहाराच्या समर्थनार्थ मोर्चे आंदोलन निघत आहेत। त्याची जे कडी म्हणजे आज दीक्षाभूमी ते संविधान चौकामधून लाखोंचा मोर्चा आपल्या संविधान चौकापर्यंत जाणार आहे आणि हा मोर्चा शांतमयरित्या कुठलीही नारेबाजी न करता कुठलेही कुणाला गालबोट न लावता हा मोर्चा शांततेत निघणार आहे। बंधूंनो, गेल्या 20 मार्चला हा मोर्चा होता, परंतु नागपूर शहरामध्ये जे काही मनुवाद्यांनी जातीवाद्यांनी जे दंगा निर्माण केला त्या दंग्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस कमांडर साहेबांनी विनंती केली की आपण हा मोर्चा पोस्टपोन करावा आणि आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिलं। आज तो मोर्चा निघत आहे, लाखोच्या संख्येने बंधू आणि भगिनी या मोर्चात सामील होणार आहेत आणि आमची विनंती आहे पत्रकारांना, सर्व मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला विनंती आहे की आपण या सरकारच्या कानी हा मोर्चा जाऊ द्यावा, त्यांच्या डोळ्यादेखत हा मोर्चा जाऊ द्यावा जेणेकरून त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी त्यांचे हात मोकळे होतील। एवढीच विनंती करतो। माननीय मोदी साहेब इथे येऊन गेलेत, परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची याबद्दल वाच्यता केली नाही। आमची अपेक्षा होती की मोदी साहेब दीक्षाभूमी आलेत तर या संदर्भामध्ये ते आवाहन करतील की महाबोधी महाविहार तुम्हाला बौद्ध नाही प्रदान करू, परंतु त्यांनी ती तसे घेतली नाही। म्हणून आम्ही आज हा मोर्चा मोठ्या संख्येने, लाखोच्या संख्येने आम्ही काढत आहोत। मी सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो, हा मोर्चा शांतमयरित्या कुठली नारेबाजी न करता हा मोर्चा शांती मोर्चा आहे। हा आपण बुद्धाचे आहोत, बाबासाहेबांनी आहोत। आपण बुद्धाचे पाईक असल्यामुळे कुठलाही नारेबाजी, कुणाला मुर्दाबाद वगैरे काही करायचं नाही आहे। आपण शांतिमयरित्या हा मोर्चा संविधान चौकापर्यंत घेऊन जाणार आहोत आणि आपली शक्ती आपण दाखवणार आहोत। वेळच बोलतो आणि या सर्व मोर्चामध्ये सामील झालेल्या सर्व उपासिकांना विनंती आहे कुठल्या प्रकारची नारेबाजी न करता
कुठल्या प्रकारची घोषणा न देता फक्त शांतमयरित्या पंचशील झेंडे पंचशील दुपट्टे आपण घालून शांतमयरित्या आपल्याला 2-2च्या 3-3च्या लाईनीमध्ये हा मोर्चा सक्सेस करायचा आहे। आणि या सर्व लोकांनी विनंती करतो की आज आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात। बंधू आणि भगिनी विनंती आहे आणि सर्वांचे अभिनंदन आहे। मीडियाला विनंती आहे की आपण हा मोर्चा संपूर्ण लाईव्ह करावा, जेणेकरून या देशातील जे सत्ताधारी आहेत त्यांचे डोळे उघडतील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो। आज 2 मार्च बुद्धगयेच्या महाविहार तिथील जे शासन आहे त्या शासनापासून मुक्त व्हावं यासाठी आज हा मार्च काढण्यात येत आहे। हा शांती मार्च आहे। इथल्या सरकारला आपण दाखवून देणार आहोत की या देशातले जेवढे काही धार्मिक स्थळं आहेत त्या समाजाकडे ते सुपूर्द केलेले आहेत। मग मुस्लिमांचं असो तिथे त्यांचीच लोक त्या प्रबंधन मंडळामध्ये आहेत, शीखांची लोक शीख लोक त्यांच्या गुरुद्वारामध्ये त्यांचंच प्रबंधन आहे। परंतु हे कसं विहार आहे, या विहारांमध्ये हिंदूंचा आणि पंड्यांचा समावेश आहे। हे खऱ्या अर्थानं बिहार सरकारने बौद्धांच्या ताब्यात द्यावं आणि तिथे जे पंडे आहेत, जे नकली भिक्षू आहेत, त्यांच्या हातामध्ये ते महाविहार आहे, त्या विहारापासून मुक्तता करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं या देशातल्या संपूर्ण जनतेला आम्ही दाखवून देणार आहोत की जर का हे जे महाविहार आहे हे आमच्या जर ताब्यात दिलं नाही तर हा संघर्ष पुन्हा नव्यानं या संपूर्ण भारतात पेट घेईल। यासाठी सरकारला आमचं आव्हान आहे, जे काही कायदे या निमित्तानं सरकारने तयार केले ते कायदे हटवून जे काही 9 लोक आहेत या प्रबंधन मंडळामध्ये ते सर्वच्या सर्व बौद्ध असावे, बौद्ध भिक्षू असावे आणि बौद्धांच्या ताब्यात विहार द्यावं। कारण हे जे आंदोलन ज्या अनागारिक धम्मपालांनी केलं, म्हणजे सुरेश ससाईंनी केलं, हे आंदोलन अधिक गतीनं तेज व्हावं आणि प्रत्येक वेळी हा समाज आंदोलन करतो परंतु सरकार आमच्या ताब्यात देत नाही। पण यावेळची ही आरपारची लढाई आहे, म्हणून हे सर्व बौद्ध बांधव आज जरी मूक दिसत असले तरी त्यांच्यामध्ये क्रांतीची जी काही लावा आहे तो लावा खतखतत आहे। सरकारला माझं हे सांगणं आहे, आज जरी आम्ही शांती मोर्चात असलो पण उद्या जर आम्ही उग्र रूप धारण केलं आणि त्या विहारावर जर कब्जा केला तर सरकारने आमच्या संदर्भात आम्हाला उग्रवादी ठरवणे, आम्हाला नक्षलाईट ठरवणे, आम्हाला कोणतंही लेबल न लावता आम्हाला हे बौद्धगयेचं जे मंदिर विहार आहे ते विहार आमच्या ताब्यात द्यावं अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय भीम। जय भीम, नमो बुद्धाय। आज आम्ही जो हा आंदोलन काढलेला आहे हा आम्ही शांती मार्गासाठी काढलेला आहे। आम्ही असं चाहतो की आमचा महाबोधी महाविहार आम्हाला परत मिळाला पाहिजे आणि जो दुसरे जो ताबा घेत आहे याच्यावर आम्ही ते चाहते की ते असं नाही झालं पाहिजे। आम्हाला आमचा महाबोधी विहार मिळालाच पाहिजे, ही आमची मंगलमय कामना आहे, शांतीपूर्वक मिळाला पाहिजे। जय भीम, नमो बुद्धाय। जय भीम, नमो बुद्धाय। आज आम्ही इथे हजारोच्या संख्येमध्ये इथे उपस्थित झालेलो आहे। आमचा जो महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे त्यासाठी आम्ही एवढे इथे लोक उपस्थित आहोत आणि हे जे सरकारला हे दिसलं पाहिजे, कारण की सर्व लोकांकडे आपली एक परमनंट इंडिपेंडन्सी आहे। आमच्याकडे पण आमची इंडिपेंडन्सी असली पाहिजे आणि आमच्या भारतामध्ये जी प्रक्रिया चालू आहे ते लोकांना वाटण्यात येत आहे किंवा लोकांना हे समजून सांगण्यात येत आहे की इथे मनुवाद्यांची सरकार आहे, तर मनुवादी आपल्या मनात जे काय करतील ते आम्हाला मान्य नाही आहे। सर्वांना इंडिपेंडेंट राहायचा अधिकार आहे, सर्वांना आपलं एक वर्चस्व असायला हवं। बाबासाहेबांनी दिलेला जो अधिकार आहे तो आम्ही त्याचा भरपूर फायदा घेऊया आणि आज आम्ही हजारोच्या संख्येने आलो आहे। येणाऱ्या वेळेस आम्ही लाखोच्या संख्येमध्ये येऊ आणि केंद्र सरकारला हे दाखवून देऊ कि आम्ही कौन आहोत। उपयोग नहीं होता है, यहाँ तक कि यहाँ से मतलब दूर दराज से जो भिक्षु संघ वहाँ जाता है उनके ना रहने की व्यवस्था की जाती है, ना खाने पीने का साधन सुविधाएं उस प्रकार की व्यवस्था की जाती है। तो वहाँ पे जो धन आता है वो जाता कहाँ है? हा? जो भिक्षु है उनको उन चीजों का कोई मतलब उपयोग नहीं हो रहा है, तो ये पैसा क्या
गैर बौद्धों के मतलब घरों में जा रहा है, या उस पैसे का गलत इस्तेमाल किया जा रहा है, ये रुकना चाहिए। और क्या है कि हमारी विरासत होने के नाता है। अगला कदम क्या रहेगा आंदोलन का? अगला कदम तो महाराष्ट्र भिक्षु संघ की ओर से हम लोगों ने बहुत ही जल्दी एक मीटिंग कॉल करने वाले हैं, और उस मीटिंग के अंतर्गत नागपुर में भी उपोषण का धरना मतलब उपोषण शुरू होने वाला है। भंते जी उपोषण करेंगे? हाँ, भंते जी लोग उपोषण करेंगे, और यहाँ से बहुत सारे भिक्षु बहुत बड़ी तादाद में बुद्ध गया जाने के लिए तैयार है। कल दो बसेस जारी है, उसके पश्चात और बहुत बसेस जाएंगी। लोगों से हम भी आह्वान करते हैं कि जो जिनको काम धंधे नहीं है, जो खाली पीली लोग हैं, वह चिवर पहनकर वह बोध गया मुक्ति के लिए योगदान दे, अपना समय दे, और वहां जाकर ये उपोषण में सम्मिलित हुए और अपना महत्वपूर्ण योगदान देवे, इन्हीं अपेक्षाओं के साथ। निश्चित रूप से अगला कदम जो है, अभी ये तो शांति मार्च है, नागपुर में शांति मार्च निकला है, और नागपुर जो है आंदोलन का केंद्र है। यहाँ का जो आंदोलन जो है पूरे विश्व में फैलता है, तो सरकार ने इस आंदोलन का संज्ञान लेना चाहिए। अभी अगला कदम जो है, अगला कदम भी इससे ज़्यादा होने वाला है। उसके पहले यदि मान लो सरकार जो है महाबोधि महाविहार को मुक्त कराते हैं और बौद्ध के ताबे में देते हैं, तो ये आंदोलन करने की नौबत नहीं आएंगी। नौबत ना आए इसलिए इसके पहले ही बिहार सरकार ने जो है ये मसला हल करना चाहिए, नहीं तो फिर अगला कदम हमारे जो भंते जी ने बताया है, बहुत बड़ा आंदोलन भी हो सकता है। पूरे भारतवर्ष के लाखों लोग जो है बिहार के धरती पर जाएंगे। हाँ जी, बिहार के धरती पर निश्चित ही जाएंगे, हम बोध गया जाएंगे, और जब तक मुक्त नहीं होता है तब तक वहाँ पे सारे भिक्षु वहाँ पे धरना देंगे, आमरण उपोषण करेंगे। जब तक गवर्नमेंट मानती नहीं, जब तक गवर्नमेंट हमारे हाथों में सौंपती नहीं, तब तक हम वहाँ पे धरना देंगे। निश्चित रूप से जब तक ये मसला हल नहीं होता, महाबोधि महाविहार मुक्त नहीं होगा, तब तक तमाम जो भंते हैं वो अभी धरना देंगे। ऐसा ही ये ऐलान जो है नागपुर के संविधान चौक से भंते जी ने किया है। आप देखते रहिए WH न्यूज़, लाइक करें, सब्सक्राइब करें। धन्यवाद, नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय।